महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात 1 मे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन मिळते। कामगार क्षेत्र एक वेगळं असून सुद्धा ते एक होण्याकरता 1 मे मुहूर्त साधून कामगार दिन साजरा करण्याचं काम चालू झालं। आपण पाहिलाच का अंबरनाथ मध्ये कामगार पुतळा नगरपालिकेने केलेला आहे, परंतु बऱ्याच गोष्टी काय बाकी आहेत। समोर गटार आहे, पायऱ्या बरोबर नाहीयेत, वरती छेद नाही, तर नगरपालिकेने अशा ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे तिथं दिलं जात नाही, तर ते देण्याचं काम नगरपालिकेने करावं। आज या ठिकाणी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे, तसेच रमाकांत मिश्राजी, मोरेजी, आमचे सेलचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष रमेश बाजरी, कार्यकर्ते यांनी आज या ठिकाणी 1 मेचा कार्यक्रम निश्चित करून प्रोत्साहन देण्याकरता किंवा या कामगार पुतळ्याला हार अर्पण करण्याकरता आम्हाला या ठिकाणी बोलवलं। त्यांना मी धन्यवाद देतो। आपला हा अंबरनाथ शहर हे कामगारांची वस्ती होती आणि कामगार म्हणून प्रसिद्ध केलेले हे अंबरनाथ शहर आहे। या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, गॅरलिक होती, विको होती, स्वस्तिक होती, तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात कामगार राहत होता आणि विमको सारख्या या मोठ्या कंपनीमध्ये बलाढ्य लोक राहत होते आणि राहत असतानाच या ठिकाणी कामगार पुतळ्याचा उगम आपल्या अंबरनाथ शहरामध्ये चांगल्या पद्धतीने झाला। आपण नगरपालिकेला विनंती करू का त्यांनी सीओ आणि त्यांचे सर्व काय अध्यक्ष यांनी लक्ष देऊन कामगार पुतळ्याचं चांगलं भव्य स्वरूपात चांगलं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम सर्वांना 1 मे व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या। आज कामगार दिन आहे, पण कामगार क्षेत्रात कामगारांच्या बाबतीत खूप उदासीनता आहे। आज कामगारांच्या बाबतीत एवढा अन्याय होतो, पण कोणते लोक त्यांना पाहिजे तसा पाठिंबा देत नाही। तर माझं लोकांना हेच आव्हान आहे की कामगारांनी एकत्र यावं। आज अंबरनाथ आनंदनगर सारख्या एमआयडीसीला बस सुविधाची गरज आहे। कामगारांना एवढ्या या गोष्टींची गरज असून त्या नगरपालिकेने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन एक परिवहन सेवा चालू करायची। आज माणूस एमआयडीसीला कामाला जातो तर त्याला ट्रान्सपोर्ट मध्ये त्याचे खूप पैसे जातात। तर माझी 1 मेच्या निमित्त नगरपालिकेला एक विनंती आहे की परिवहन सेवा चालू करावी। कामगारांसाठी आज कामगार कल्याणचं ऑफिस नाहीये, कामगारांना ज्या सुविधा पाहिजे, आज सगळ्यात मोठा कामगार वर्ग असून सुद्धा त्या कामगारांना ज्या सुविधा आहेत त्या अंबरनाथ मध्ये मिळत नाहीये। तर माझी आमदारांना पण विनंती आहे की शासनाला विनंती आहे की कामगार कल्याणचं एक कामगार भवन किंवा कामगार कार्यालय अंबरनाथ मध्ये झालं पाहिजे आणि कामगारांचे जे लाभ आहेत ते त्यांना मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांनी व सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। आज 1 मे महाराष्ट्र दिवस व त्यासोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिवस। आज त्याचं औचित्य साधून आम्ही कामगार पुतळा इथे हार घालण्यासाठी इथं उपस्थित झालो आहेत। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य तारमले साहेब, वरिष्ठ नेते आमचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सगळे जमा झालेत आणि इथं आल्यावर आम्ही एक दुःखद हे बघितलं की बरेच इथं तुमचं मागे बघितलं तरी इतर किचड आहे, साईडला नाला आहे, त्याला बंदिश जे वॉल असतो तो तुटलेला आहे, वरती शेड नाहीये आणि मला वाटतं जवळपास अंबरनाथचे सर्व नेते आज सकाळी येऊन गेले असतील, ते सत्तेत असो किंवा विरोधात असतो, पण कोणी ते दरवर्षी असंच असतो। कामगार दिवसासाठी लोक येतात, हार घालतात आणि विसरून जातात। माझे आपण सर्वांना अंबरनाथचे सर्व शहरवासी असो किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना मी विनंती करतो आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे की इथं जे हे परिसर आहे याला स्वच्छ ठेवावं आणि इकडे जवळ जे बाउंड्री वॉल तुटलेला आहे त्याला रिपेअर करून वरती शेड टाकून थोडासा एक चांगला दिसला पाहिजे असं काम करून द्यावं। तर एवढंच आमचं म्हणणं आहे की जरा परिसर स्वच्छ राहिला की बरं वाटेल। सगळे कामगार इथं सकाळी उपस्थित असतात कामावर जाण्यासाठी, इथं हे एक स्टँड सारखं आहे, ते लोक इथं जमा होतात, तर परिसर स्वच्छ पाहिजेत एवढीच आमची विनंती आहे।